चौथ्या स्टेजवरील कॅन्सर बरा होऊ शकतो का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर होय आहे. आज आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं नॅचरोपॅथी डॉक्टर सचिन भोयर सर, जे खास ठाण्यावरून पुण्यामध्ये आले होते या पॉडकास्टच्या निमित्ताने. खूप साऱ्या विषयांवर आम्ही चर्चा केली, जसं की कॅन्सरमुक्त भारत, विषमुक्त शेती, आहार आणि त्याचे होणारे परिणाम, असलेले अवेलेबल रिसोर्सेस आणि वाढणारी पॉप्युलेशन. तर मग चला तर आपण आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करूया की कॅन्सर आयुर्वेदिक पद्धतीने 100% कसा बरा होऊ शकतो. 1000पेक्षा जास्त केस स्टडीज असलेल्या डॉक्टरची एक प्रेरणादायी कहाणी. सर, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव डॉक्टर म्हणजे आपण वैद्य म्हणू शकता, हां. सचिन भोईर. आपण जर याच्यात बघितलं की जगभरामध्ये 5 स्पेशीस आहेत. 5 म्हणजे एक संवर्धित ठिकाण आहेत. बरं. आणि ह्या 5 संवर्धित ठिकाणामध्ये जसं ॲमेझॉनचं जंगल आहे, त्याच्यामध्ये 20% ऑक्सिजन पृथ्वीला पोहोचवलं जातं. तसंच भारतामध्ये हिमालय आहे. हिमालयामध्ये पश्चिम घाट आहे. आणि या पश्चिम घाटामध्ये सह्याद्री आहे. आपण बरोबर. महाराष्ट्र त्याला सह्याद्री म्हणतो. मग सह्याद्रीमध्ये बितिंगा, महाकाळ, कळसुबाई, आंबाघाट, फोंडाघाट ह्या पर्वतरांगा येतात. हा सह्याद्रीचा भाग जो समुद्र किनारीपासून 20 किलोमीटर ते 130 किलोमीटर हा पसरलेला आहे. आणि ह्या पर्वतरांगामध्ये वैद्य राहतात. म्हणजे वैद्य म्हणजे आदिवासी लोक राहतात. आम्ही वनवासी लोक राहतो. मी ह्या वनवासी लोकांच्यात माझा जन्म झालेला आहे. बरं. आणि मी ह्या सोबत यांच्या राहिलेला आहे. नॅचरोपॅथी करणे हा पुढचा पार्ट झाला की ते कोर्स करणे, पण मला आजीपासून किंवा ही परंपरा लाभलेली आहे. मग आमचं काम काय, आम्ही देशी गायींचं संवर्धन करतो. मग देशी गायी त्यात आमच्याकडे परिसरात आम्ही संगमनेर हा जो परिसर आहे, इथे डांगी गाईचं संवर्धन केलं जातं. बरं. म्हणजे डांगी गाईचं संवर्धन आम्ही या जंगलाच्या काठाकोपऱ्याला त्या गायी चारणे, त्या कंदमुळे जमा करणे, म्हणजेच आमच्या पूर्वीपासून आमच्या पूर्वजांना त्या कंदमुळ्यांपासून कोणते औषधं करायची ही माहीतच आहे. बरं. मग हे कॅन्सरसारखे असणारे रोग म्हणजे हे आम्हाला एवढे काही कठीण वाटत नाही. हे बाहेरच्या याला कठीण वाटतं की कॅन्सर झाला आणि मग कसा बरा होणार. काही लोक कॅन्सर झाल्यानंतर सुसाईड पण करतात. कॅन्सरच्या त्रासाने मरण्यापेक्षा असं मृत्यू करतात. पण एकदम सोपं आहे. कॅन्सर हा काय एवढा कठीण असाध्य रोग आहे तो आपल्या सर्वांसाठी. तो असाध्य आपण बनवला. खानपान, आहार विहार, दिनचर्या चुकीच्या पद्धतीमुळे आपण त्याला बनवलाय. पण गावी जर तुम्ही बघितलात तर तिथे सुद्धा पेशंट येतात. पण तो रेअर असतो. एखाद्या हजारातून एखाद्याला होतो. बरोबर. आणि शहरामध्ये तर असं प्रमाण झालंय की पूर्वी 100तून एखाद्याला असेल, आता 100तून 10 जण 10, त्याच्यामध्ये 20. 20 म्हणजे आता दिवसेंदिवस याची संख्या वाढते. वाढत चाललेली. हो. कारण त्यांचं लाईफस्टाईल जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे. मग हं. आम्ही या जंगलातून कंदमुळे, झाडपाला, औषधी हे सगळं नॅचरल आणि नैसर्गिकरित्या काढतो. आता सर, मला एक विचारायचं आहे की कॅन्सर मुक्त भारत ही संकल्पना किंवा विषमुक्त शेती, बरोबर. याचा बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुम्हाला का वाटलं की हे स्पेशलायझेशन निवडावं? कारण बघा, कोणालाही असं वाटत नाही की मला कॅन्सर होईल. आणि कोणतीही कॅन्सरची अशी हे करायला जात नाही, म्हणजे ट्रीटमेंट करायला लगेच जात नाही. मलाही नाही वाटणार की मला कॅन्सर होईल. मग असं स्वतःच्या मनाला विचारलं कॅन्सर होईल असं मला बिलकुल वाटणार नाही. कोणी असं प्रत्येक जण तसं कुठलाही असं त्याची संकल्पना पण डोक्यात, कॅन्सर ही नावाची संकल्पना तो डोक्यात आणणार नाही. तो नाव पण नको असं कोणी उच्चारला तर तो व्यक्ती थोडासा 2 फूट म्हणजे कुठलाही विषय तो घेत पण नाही. परंतु आताच्या घडीला जर आपण बघायला गेलं तर लोकांच्या बरोबर 40% लोकांना भारतामध्ये ऍसिडिटीचे प्रमाण वाढलेले आहे, ब्लोटिंगचे प्रमाण वाढलेले आहे, खाल्लेलं अन्न पचत नाहीये. मग त्याच्यावर ते काय करतात, ढकलत जातात दिवसेंदिवस ह्या ऍसिडिटीमुळे रक्तदोष वाढत जातो, टॉक्सिन वाढत आणि नंतर जाऊन तो कॅन्सर सगळा असाध्य रोग होतो. पण सुरुवातीला त्याला ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन आहे तो काहीच करत नाही. बरोबर. किंवा तो कुठलीही ट्रीटमेंट, एक छोटीशी ऍसिडिटीची गोळी घेतली त्याला ढकलत गेला, असं तो ढकलतच जातो. आणि मग कुठल्याही ट्रीटमेंट म्हणजे कुठल्याही तो स्पेसिफिक त्याला असं होईल असं त्याला जाणवत नाही. आणि मग अचानक त्याच्या समोर असाध्य जेव्हा ते ऍसिड एखाद्या ठिकाणी जमा व्हायला लागला आणि तो असह्य झाला की मग डॉक्टर सांगतात की तुम्ही आता जाऊन बायोप्सी करा. मग त्याला अचानकपणे ते समजतं. मग ही छोटी छोटी कारणं आपल्याला जाण्यासाठी किंवा आपल्याला या लोकांना याच्यापासून, आपण आता बघा आम्ही जंगलामध्ये राहतो, डोंगरांगांमध्ये राहतो, एवढी वनौषधी आपण यांना पुरवू शकत नाही जेवढी लोकसंख्या वाढते. मग ह्यांना संसाधने कमी आहेत. म्हणजे आपल्या आजारांसाठी एवढी संसाधने येतील का, त्या कंदमुळे राहतील का, नाही राहणार. मग त्यासाठी प्रिकॉशन पाहिजे.
की म्हणजे प्रिकॉशन म्हणजे काय की खाल्लेलं ऍसिडिटी होऊच नाही याच्यासाठी ऍसिडिक बॉडी अल्कलाईन झाली पाहिजे. मग हे लोकांपर्यंत लोकांपर्यंत अल्कलाईन बॉडी कशी व्हायची किंवा कॅन्सर होऊच नाही किंवा कॅन्सर किंवा इतर कोणते आजार होऊच नाही यासाठी आपण कॅन्सर मुक्त भारत हे अभियान योजलेले आहे की बाबा कॅन्सर झाल्यानंतर एवढी संसाधने पुरणार नाहीत तुम्हाला किंवा औषधी पुरणार नाहीत नैसर्गिक औषधी. मग तुम्ही प्रिकॉशन म्हणून घ्या. म्हणून आपण आजची चर्चा करणार त्याच्यावरच करणार की कॅन्सर मुक्त भारतसाठी काय प्रिकॉशन आपल्याला घ्यायचंय. पुढे जाण्याच्या अगोदर मला एक विचारायचं सर की आता तुम्ही उल्लेख केला की कॅन्सरचे वेगवेगळे पेशंट तुमच्याकडे येतात. तर काय पद्धतीचे पेशंट आणि काय लेवलच्या स्टेजेस असतात तुमच्याकडे? जास्त करून लोक 4थ्या स्टेजला जातात. म्हणजे व्यक्तीला 4थ्या स्टेजलाच माहिती पडतो. सुरुवातीला कोणाला कॅन्सर असं माहिती पडतं 4थ्या स्टेजला म्हणजे 80% लोकांना. आणि माहिती झाल्यानंतर लोक जास्त जागे ट्रीटमेंट म्हणजे ॲलोपॅथीचे करतात. कोणालाही वाटेल आपल्या घरचा व्यक्ती वाचावा. मग तो काय करतो पहिला चांगला हॉस्पिटल पाहतो. जी पण आपल्याकडे संपत्ती असेल ती त्याच्यावर खर्च करतो. पण पदरात पुण्य काय येतं काहीच नाही. खूप कमी लोक यामध्ये सर्व्हाइव्ह करतात किंवा वाचू शकतात. कॅन्सर पासून बरे झालेला रेशो खूप कमी आहे. तर असं का म्हणजे आपण एवढं पुढे गेलेलो याची दुनिया आहे वगैरे बरोबर आणि त्याच्यावर नाही काम होत आहे. कारण त्या पद्धतीचं आपल्याला जे औषधे मिळायला पाहिजेत. म्हणजे जी आता आजची औषधं तुम्ही बघा सगळे प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस फूड किंवा फर्टिलायझर सगळं आपण जे अन्नधान्य जे घेतोय सगळं त्याच्यामुळे आपली टॉक्सिकनेस वाढलेली आहे. यासाठी सगळ्यात आपण प्रथमतः बघूया की कॅन्सर नेमकं का होतं. म्हणजे आयुर्वेदात काय लिहिलंय पित्ताचे फोड म्हणजे अर्भूत कर्कट कॅन्सर. पित्ताचे फोड म्हणजे सूज गाठ. आणि मग 2 प्रकारच्या गाठी येतात. एक गाठ येते तुम्हाला चरबीची गाठ येते त्याला बिनाइन ट्यूमर किंवा लायपोमाच्या गाठी म्हणू शकतो. एक गाठ येते तुम्हाला पित्तामुळे येते. म्हणजे ह्या दोन्ही गाठी येण्याचं कारण काय की आता समजा तुम्हाला दिवसभराच्या 3000 कॅलरीज पाहिजेत. एका सशक्त व्यक्तीला 3000 कॅलरीज पाहिजे. महिलेला 2300 कॅलरीज पाहिजेत. आणि व्यक्ती 3000 नाही पण 2500 घेतो आपण असं पकडूया. पण खर्च किती करतो 2000 करतो. मग 2000 करतो मग 500 कॅलरीज कुठे जाणार. मग आपल्या शरीरात कुठल्या तरी ऑर्गन्स वर जमा होणार. मग ते आपल्या चरबीची गाठ येणार. मग चरबीची गाठ ही कुठे दुखत नाही. पण तेच आपल्याला पूर्वी कसं जात्यावर जायचे भरड अन्न असायचं. आता मैदा आला बेसन आला गहू आला हे एक्स्ट्रा फूड आहे एक्स्ट्रा प्रोटीन आहे. मग त्याच्याने चरबी वाढतेच. पण तेच आपल्याला इंटेस्टाईनला चिपकल्याने पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्याने खाल्लेलं अन्न वरवर राहतं म्हणजे आपल्याला ऍसिडिटी करतं. मग हे ऍसिड आपल्या शरीरात दिवसेंदिवस अशुद्ध रक्तदोष म्हणून आपल्या शरीरात जमा व्हायला लागतो. जसं लिव्हर आहे. लिव्हर आपल्याला खाल्लेलं अन्न पचवतं. पण आयुर्वेदात काय म्हटलंय रसातून शुद्ध रक्त म्हणत नाहीये अशुद्ध रक्त म्हणतंय. आपल्या शरीराचे सप्तधातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. नंतर ते गर्भंपर्यंत शरीराला लागणार आहे. पण रसातून लिव्हर आपलं खाल्लेलं न पचवलं शुद्ध न म्हणता ते अशुद्ध रक्त जमा होतं. मग अशुद्ध रक्त एकदा शरीरात जमा झालं का ते तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या कोष्टानुसार तुमच्या राशीनुसार तुमच्या कर्मानुसार तुमच्या देशसात्म्यानुसार तुम्हाला व्याधी करणार. मग एखाद्याला अपचनाचं क्षार झाले समजा सपोज तुम्ही पकडा तर एखाद्याचं वय कमी आहे. मग त्याला अपचनाचे क्षार झाले तर त्याला मुतखडच होणार आहे सुरुवातीला यंग मध्ये. अपचनाचं म्हणजे ऍसिडिटीमुळे ऍसिडिटीचे प्रकारे ढेकर येणे जळजळ होणे किंवा एखाद्याला हेवी ऍसिड उलटी होणे. मग व्यक्ती काय करतो एखादी ऍसिडीची गोळी घेऊन त्याला दाबतो म्हणजे ते मग तो आमरक्त शरीरात पसरतो. मग त्याच्या कोष्टानुसार प्रकृतीनुसार देशसात्म्यानुसार त्याला स्टोन होणार. पण त्याने स्टोन काय करतो तो त्याच्यावर अल्कलाईन काय घेत नाही. तो काय घेतो पुन्हा त्याच्या ते स्टोन काढून टाकतो. मग ते ऍसिड पुन्हा दुसरीकडे जमवतो वारंवार स्टोन होतात किंवा दुसरीकडे जमवतो. अपचनाचा रक्तदोष झाला तर स्किन डिसीज होतात लायकन पॅनिस सोरायसिस एक्झिमा. म्हणजे एखाद्याला रक्तदोष झाल्यानंतर अंगाला खाज येते म्हणजे पित्त वगैरे उठतं पण कुठलाही स्किन डिसीज झालेला नसतो. पण आपण एखाद्या स्विमिंग पूलमध्ये धार्मिक कुंडामध्ये किंवा कुठे असं कॉमन किंवा समुद्र किनारी गेलो तर तिथे त्या संपर्कात पाण्याच्या आल्यानंतर आपल्याला ती खाज यायला सुरुवात होते. आणि मग 140 प्रकारचे स्किन डिसीज आहेत. प्रत्येकाला त्याच्या प्रकृती वेगवेगळे डिसीज होतात स्किन डिसीज. जसं आता आपण पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये ब्रॉडकास्ट करतोय तर इथे आपल्याला इंद्रायणी नदी आहे. तर इंद्रायणी नदीमध्ये आज तुम्ही बघा पावसाळ्यात फक्त ते वाहून जातं आता गटारासारखं झालेलं आहे. मग एखाद्याला आतून रक्तदोष असेल तर तोपर्यंत तो सिट्रोजन गोळी घेऊन त्याला सप्रेसच करत असतो. ते काय त्याला स्किन डिसीज झालेला नसतो. पण त्यानंतर तो जेव्हा अशा धार्मिक कुंडात जाणार तिथे तो हातपाय धुणार तर मग तिथे त्याला तिथनं इचिंग व्हायला सुरुवात होते. मग ही इचिंग वाढत वाढत जाऊन पुढे जाऊन त्याला मग तो स्टेरॉइड घ्यायला लागतो. मग सोरायसिस आजार होतो. तसाच आम्ल पित्तापासून आमवात होतो. म्हणजे हा आमवात जिथे जिथे जाणार
तिथे रुमायथर अर्थरायटिस किंवा युरिक ऍसिड ते जमा होणार. खाल्लेलं न पचल्याने क्रिस्टल फॉर्ममध्ये युरिक ऍसिड आपल्या सांध्यांच्यावर जमा होणार. तसंच पुढे जाऊन पित्ताचे फोड झाले, गाठी झाल्या, म्हणजे प्रत्येकाला तर अर्बुद कर्कट कॅन्सर म्हटले. मग ते गाठ कुठेही तुमच्या शरीरात जमा होऊ शकते. मग याला मेन कारण ऍसिडिटी. आणि 80% नाही म्हणतात, 40 ते 50% लोक आज ऍसिडिटी मध्ये आहेत. बरोबर. आता पुरुष वर्सेस महिला असं जर गणित पकडलं तर महिलांमध्ये काही स्पेशल बघायला मिळतं का? हो, महिलांना हार्मोन इनबॅलन्स कुठे होतात बघा. कॅन्सर तर हा झाला प्रकार की पित्त प्रकृतीमुळे होतो. पण त्याला मुख्यतः कारण काय आहेत, की एखादी महिला आहे तर तिला हार्मोन इनबॅलन्स ओव्हरीला, ब्रेस्टला किंवा थायरॉइडला होतात. मग तिला पहिला तिथे थायरॉइडचा त्रास होणार. पुढे जाऊन ती 5-10 वर्षानंतर ते सिस्टचा कॅन्सरमध्ये डायग्नोज होणार. लगेच नाही होणार. असा ते रोग काय डायरेक्ट होत नाही. मग तसंच एखादा तंबाखू खातो म्हणून तंबाखूने कॅन्सर होतो का? नाही. तर तंबाखू एक फक्त कारण बनली. सातत्याने तिथल्या मांसपेशी, जे आपल्या बकल मुकोसाचा हाड आहे, तिथल्या मांसपेशी कंटिन्यू डेड होत गेल्या. टॉक्सिन लेवल त्याच्या शरीरातली वाढत गेली. आणि हे तंबाखू कधी खातो व्यक्ती? जेव्हा त्याला झोप व्यक्ती येते. म्हणजे चहा असू दे, चहामध्ये टॅनिन आहे, कॉफी असू दे, कॉफीमध्ये कॅफेन आहे, तंबाखूमध्ये निकोटीन आहे. हे उत्तेजित द्रव्य आहेत. म्हणजे व्यक्तीला शरीर झोप मागतं आणि शरीराच्या तो काय करतो? विरोधात्मक काम करतो. मग ते काय होतं, शरीरात ह्या विरोधात काम केल्यानंतर शरीरात उष्णता वाढते. उष्णता वाढली की ऍसिडिटी वाढते. मग ऍसिड वाढले की आरबीसी डेड होतात. मग टॉक्सिन जमा व्हायला लागतात. मग टॉक्सिन तुमच्या शरीर ऍसिडिटी बॉडी आहे. मग तंबाखू सातत्याने खाल्ल्याने 5-10 वर्षानंतर तिथे त्याला बकल मुकोसाचा तोंडाचा कॅन्सर होतो. तसं महिलांना हार्मोन इनबॅलन्स त्याला कारण बनतं. तसा वातवृद्धी आहे त्यांना, ज्याच्या त्यांच्या प्रकृतीनुसार आहे. तसं 40-45 नंतर महिलांना अर्थरायटिसचे प्रॉब्लेम झाले की महिला जास्त करून मेडिकेशन घेतात. म्हणजे अर्थरायटिसच्या गोळ्या घेतात, पेन किलर खातात. मग ते अत्याधिक उष्ण आहे. मार्केटमध्ये आपण गरम वस्तू जास्त खातो. शेवग्याच्या शेंगा, मेथी, गवार, वांगी, चिकन, पपई, आंबे, कॅल्शियम मिळण्यासाठी, प्रोटीन मिळण्यासाठी, हे सगळं गरम आहे. आणि ऍक्च्युली पित्त प्रकृती म्हणजे उष्णता वाढल्यामुळे आहे. उष्णता वाढण्याची ही आपला आहार जो आहे तो अत्याधिक खाऊ नये असं नाही, पण लिमिटेड खावा. अत्याधिक खाल्ल्यानंतर आता कोणी महिला सांगेल एखाद्या महिलेला की तुला गुडघं दुखतात तर शेवग्याच्या शेंगा खा, पण ते गरम पडतं. वात प्रकृतीला घालवण्यासाठी पित्त प्रकृती वाढते आणि पित्ताचे फोड म्हणजे अर्बुद कर्कट कॅन्सर आहे. मग ते टॉक्सिन लेवल शरीरात वाढते किंवा मेडिकेशननी पण वाढते. आता तुम्ही जे आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की वनौषधी हा जो प्रकार आहे, जो जंगलातले तुम्ही वेगवेगळे सोर्सेस वापरता, रिसोर्सेस वापरता आणि आयुर्वेदिक दुकानात मिळणाऱ्या गोळ्या, औषधं, याच्यात काय फरक आहे? बघा, औषधं, आता आयुर्वेदिक औषधं पण लोक कॅन्सरसाठी घेतात, पण ते फारसे काम करत नाही. का करत नाही? तर आजचा आयुर्वेद हा संकरित झालाय. आपण पहिला आयुर्वेदाबद्दल बोलू. संकरित म्हणजे काय? की जशी अन्नधान्याची 60 ते 70च्या दशकात जशी हे झाली, हरित क्रांती झाली, संकरित बियाणे आली. संकरित बियाण्यांचा DNA तुम्ही बघा, तो लवकर आता शेतकरी तुम्ही बघा, शेतकरी काय करतात, जे 6 महिन्याचं 4 महिन्याचं पीक होतं ते आता 3 महिन्यात, 3 महिन्यात किंवा आता 1-1 महिन्यावर आलाय. इकडे संगमनेर साईडला गेला तर 12 महिन्याची 12 पिकं घेतात. जास्तीत जास्त लोकसंख्येला पिकवण्यासाठी अन्नधान्याची हे करतात. तसेच औषधांची शेती व्हायला लागली. मग औषधांची शेतीमध्ये पण ज्या आपल्या औषधी येतात, मग ही औषधं, जंगलातली तुळस अलग आहे, वेगळी आहे, आणि घरची तुळस थोडी डिफरंट आहे. तुम्ही प्रत्येक औषधी जर तुम्ही बघा, अक्कलकारा असू दे, कुठले औषध असू दे, तर जंगली गुण जास्त आहे नैसर्गिक. म्हणजे एखादी शतावरी तुम्ही पकडा, हायब्रिड शतावरी, म्हणजे जी शतावरी एवढी लांब असते तिला गावी नडग म्हणतात, आणि जंगली शतावरी एवढीच असते. मग एवढी शतावरी घेतली तरी ते तिला फरक जाणवतो. तिचा व्हाईट म्हणजे बोलतो ना, श्वेतपदर किंवा लाल रक्तपदर असेल तरी ते लगेच कंट्रोल होते. मग गावी एका दिवसाची औषधं असतात. पण तीच हायब्रिड शतावरी घेतल्यानंतर ती एवढी तो चावून खाऊ शकतो, तशी ही शतावरी एवढी पण चावून खायला घशात खवखव होते. म्हणजे एवढं त्याच्यात नॅचरल स्टेरॉइड आहे. पण ते नॅचरल स्टेरॉइड न घेता आपण हायब्रिडकडे, संकरितकडे वळाल्यामुळं तो आपल्याकडे जे येणारं जे आहे आयुर्वेद, तो आयुर्वेद आता एखाद्या BMS डॉक्टरकडे आला, जर त्याला कांचनारच्या गोळ्या तो पहिला देणार कॅन्सरमध्ये. कारण कांचन म्हणजे काय, शरीरात कुठेही सूज गाठ असेल तर ते कमी करणार. पुनर्नवाचे देणार. पण नक्की त्या गोळीमध्ये तेवढा कांचनार आहे का? तो मॅन्युफॅक्चरने तेवढा टाकला आहे का? हे नाही. मग वनौषधीचं महत्व काय, निसर्गात जे प्राकृतिक पद्धतीने उगवलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. बरोबर. आणि
याच्या अगेन्स्ट आपण जर विरोधात्मक बघितला ॲलोपॅथीचा, तर आपल्याला शरीरात उष्णता वाढल्याने पित्त प्रकृती वाढत असते. त्याच्याने टॉक्सिन आपण बघितला. तर मग उष्णता आपण किमोथेरपी बघितलं, तर किमोथेरपीमध्ये रोल काय, की तुमच्या शरीरात जे फास्ट ग्रोईंग सेल आहेत, म्हणजे झपाट्याने वाढणारे जे पेशी आहेत, म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर झपाट्याने वाढते. कॅन्सरस सेल एक झपाट्याने वाढतात. तसा तुमचं केस एक झपाट्याने वाढतात. म्हणून ते केस जातात. कारण झपाट्याने वाढणाऱ्या पेशींना मारतं. मग ते सदाफुलीचा ॲब्स्ट्रॅक्ट काढला जातो किंवा कोबराचा ड्रग ऍड केला जातं. मग ते इम्पोर्ट केलं जातं. मग ते ड्रग बनवलं जातं. मग ऑन्कॉलॉजिस्ट काय डिसाईड करणार, कॅन्सर डॉक्टर, की तुम्हाला ए ग्रेडचं किमो द्यायचं की थर्ड ग्रेडचं द्यायचं, हा तो डिसाईड करतो. पण अचानक किमोथेरपी किंवा रेडिएशननी घेतल्यानंतर हीट तुमच्या स्पाइक होते, तुमच्या आरबीसी अजून डेड होतात. तेवढ्यापूर्वी त्या कॅन्सरच्या कोशिका जरी कमी झाल्या किमोथेरपीने, तरी व्यक्तीला कॉन्स्टिपेशन होतं किंवा एखाद्याला जुलाब होतात. म्हणजे त्याला ते त्या पिरियडमध्ये खाल्लेलं अन्न पचत नाही. मग न पचल्याने पुन्हा अशुद्ध रक्तदोष तयार होतो. मग पुन्हा काही कालानंतर त्या कॅन्सरच्या कोशी पुन्हा वाढल्यानंतर किमोथेरपी ज्याने घेतलेली तो वीक झालेला असतो. मग त्याच्याकडे लढण्याची प्रतिकार शक्तीच नसते त्या पिरियडमध्ये. म्हणजे मग तो हे सगळं झाल्यानंतर मग आयुर्वेदाकडे वळतो. मला एक असं वाटतं की बाबा जरी BMS डॉक्टर वगैरे कॉलेजमधून पास आउट होत असतील, तरी असा खूप क्वचित रेअर असेल की एखादा BMS डॉक्टर जंगलात जाऊन ऍक्च्युअल त्याचं बघतो आणि हे करतो. जनरली ते हे करायला पाहिजे. आम्ही वनौषधीचं वण लावतोय. 300 वनस्पती आम्ही स्वतः ओळखतो आणि यांचं प्रत्येकाचं एक झाडाचं संवर्धन कसं करायचं यासाठी आम्ही एक झाड लावून त्याची पाठी लावतो. आणि BMS चे आयुर्वेदाचे कॉलेज आहेत ना, ते आमच्याकडे व्हिजिटला येतात. म्हणजे त्यांना आम्ही ते दाखवतो की ह्या औषधीचं, म्हणजे त्यांना ऑलरेडी त्याचं ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष झाडाची ओळख आणि त्याचं संवर्धन कसं होईल, का पुढे ही पैदास कशी लावता येईल, आपल्याला वनसंवर्धन कसं करता येईल. किंवा आम्ही औषधं जेव्हा काढायला जातो वैद्य सगळे, तेव्हा 4 औषधी जर काढल्या त्याच्या बिया आम्ही फेकून येतो त्या डोंगरामध्ये, म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी त्या आपल्याला उपयोगात येतात. बरोबर. आणि वाढती लोकसंख्या बघता मला नाही वाटत की अवेलेबल रिसोर्सेस तेवढे इनफ आहेत ते सगळ्यांना पुरतील. म्हणजे तुम्ही नाशिकला जर गेला तर आता आपण म्हटलं 12 महिन्यात 12 पिके घेतात आणि गाय कोणती घेतात, संकरित जर्सी गाय. बरोबर. आता ज्या वेळेस ह्या परिसरातल्या डांगी गायी, आता डांगी गायीचं संवर्धन म्हणजे कसं, की वडील आहेत, वडिलांचं वय 80 झालं, मुलं कामाला जातात, मग कोणी तिचं संवर्धन आता सांभाळ करू शकत नाही, वडिलांना होत नाही, मग ते कोणाला कसाबाला देत नाही, मग ते कुठंतरी मग असं गोशाळेला वगैरे देतात. ज्यांच्याकडे घेतात, काही देणारे देतात, काही दुसरीकडे जातात. असं म्हणून त्यांचं संवर्धन होणं महत्त्वाचं आहे. मग त्या जाऊन आता उत्पन्नासाठी मुलांनी कोणत्या आणल्या, संकरित गाय आणल्या, जर्सी गाय आणल्या. मग जर्सी गायीचं तुम्ही बघा ना, जर्सी गाई म्हणजे जास्तीत जास्त दूध किंवा जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी, मग तिचं pH लेवल एक आड आहे, मग ते खाल्ले ते पचायला जड आहे असं आहे. आणि त्या जर्सी गाईचं येणारं बछडं, जर्सी गाईला कुठल्याही वळू लागत नाही. तुम्ही जर फॅक्ट बघितलं तर वळू हा लागत नाही जर्सी गायला, तिला भरलीच जाते. 99% तरी भरली जाते. आणि तिला होणारा जो बछडा आहे, म्हणजे गाय आहे ती ठेवतात शेतकरी, बछडा आहे तो विकून टाकतात. मग विकलेला बछडा कुठे जातो, मग हा कुठेतरी कसाबखान्यातच जातो ना. बरोबर. मग ही एक शोकांतिक आहे, लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. मला एक सांगा सर, आता आपण बोलतो नॉर्मली की सगळ्याच्या जेवणामध्ये खूप फरक जाणवला. पूर्वी लोक गावरान आणि त्या लेवलला होता, पण त्यावेळेस लोक पण तेवढीच होती आणि सगळ्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच होता. त्यामुळे प्रत्येक आपल्या परिवारापुरतं, कुटुंबापुरतं तरी पिकवत होता. आता असं झालं की जी शेती आहे ते विकून स्थलांतरित झालेले आहेत आणि शेती हा राहिलाच नाही. आणि शेती हा जसं तुम्ही सांगितलं की पेस्टिसाइड्स किंवा हे जास्तीत जास्त प्रोडक्शन वर त्यांचा कल आहे. बरोबर. आता मग याच्यामध्ये मला असं विचारायचं की आपण जे काही खातो आणि ज्याच्यावर लेबल लिहिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल आपण फळ पण घेतले तर ऑर्गॅनिक वगैरे लिहित आहे, पण ऍक्च्युअल माहित नाही त्यात इंजेक्शन दिलंय का ते टिकवण्यासाठी किंवा काय. हे जेवणाचं जे अन्न ताट आहे समजा त्याच्यातून आपण कॅन्सरला असं काही आहे का की जे पदार्थ आपण अवश्य टाळले पाहिजे. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू.
सकाळपासून रात्रीपर्यंत आपण प्रिझर्वेटिव्ह प्रोसेस पूर्ण फर्टिलायझरच प्रत्येक आहारामध्ये घेतोय. अजून ऍक्च्युली ते जसं आपल्याला म्हणतो ना, कम्प्युटर पूर्वी अशिक्षित सुशिक्षित व्यक्ती होता, तो ज्याला लिहिता वाचता तो सुशिक्षित, तसं मला म्हणता येईल ज्यांना आहाराचं ज्ञान नाही ते अशिक्षित आहे. जसं कम्प्युटरचं आजच्या जगात कम्प्युटरचं ज्ञान त्याला आपण सुशिक्षित होतो, त्याला कामधंदा मिळतो, सगळं होतं. तसं आहाराचं ज्ञान आहे. आहाराचं ज्ञान म्हणजे तुम्ही सकाळी टूथपेस्ट करता. आता आम्ही कॅन्सरचं एक उदाहरण देतो की आमच्याकडे एक पेशंट आला, तो 4 महिने त्याचा रिकव्हरीच मिळत नव्हती माउथ कॅन्सरमध्ये. मग त्याचा रिझन बघितला तर तो रोज 4 म्हणजे एखाद्या कंपनीने 4 वेळा तो ब्रश करायचा, टूथब्रश करायचा. मग त्याच्यात टाकलेले जे प्रत्येक टूथपेस्टमध्ये टाकलेले जे प्रिझर्वेटिव्ह आहे ते व्यक्तीला हिल होऊन देत नाही. पूर्वी कसं होतं, ते दंतमंजन जे करायचे आपण, म्हणजे दातून जे करायचे, त्याचा कवळ गंडूश व्हायचा. म्हणजे आपल्या पूर्ण इनर टंग पासून हे सगळं त्याचं क्लीन व्हायचं. त्याचं जसं ते आम्ही टूथपेस्ट बंद केली, तिथून त्याला लगेच रिझल्ट आला. म्हणजे तुम्ही गाईचं तूप, देशी गाईचं तूप जेवढं तुम्हाला बेनिफिट देणार आहे, तेवढा एवढा पण प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला त्रास देणार आहे. मग हे तुम्ही मिठाई घ्या, आपण जेवणा लोक जातात, मिठाईमध्ये काय टाकतात, इसेन्स टाकतात, कलर टाकतात, मैदा टाकतात. मावा येत नाही. मावा आला तर कुठला येईल, जर्सी गाईचा किंवा म्हशीचा. बरोबर. माझ्या वासिन गावामध्ये 25 डेअरी आहेत. तर एखाद्याला तुम्ही आहारामध्ये तुम्ही पनीर, भरपूर अशा गोष्टी आहेत, पण थोडक्यात आपण बोलूया. पनीरच गोष्ट घ्या. पनीर बनवायला आता ₹90 ₹80 तुमचं म्हशीचं दूध आहे. च्या लोकसंख्येनुसार तर 25 डेअरी आहेत, पण तेवढं सभोवताली लोक दूध धंदा करत नाही. पण दूध तर, पनीर तर सगळं मिळतं त्या डेअरीमध्ये. आणि मग ते पनीर जे बनतंय ते मी प्रत्यक्ष त्या डेअरीवाले फिरलो, तर तो आम्ही घरी बनवत नाही, आम्हाला डायरेक्ट बाहेरून येतो. मग जेव्हा तो पनीर बाहेर येतो, का बनवत नाही त्याला मी विचारलं, तर तो म्हणतो की पनीर बनवायला आम्हाला 55 ते 60 रुपयाला दूध पडेल, तसं आमचं 80-90 रुपयाला दूध जातं. मग त्यावेळेला तो मला महाग पडेल म्हणून तो बाहेरून पनीर देतो. मग ते सोयाबीनने बनवू दे किंवा पाम तेलाने बनवू दे. मग लोक खातानाच प्रिझर्वेटिव्ह म्हणजे पॅक फूड, सगळे आता जंक फूड तुम्हाला माहिती आहे, सगळे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत. तुम्ही आता द्राक्ष घ्या, द्राक्षांचे शेतकरी काय करतात, जास्त पेस्टिसाइड किती त्याला वाढवण्यासाठी 2 महिने वाढवण्यासाठी किती त्याला फर्टिलायझर करतात. बाहेर जाण्यास एक्सपोर्ट होतं एवढं फर्टिलायझर केलं जात नाही. ते कंटेनर त्यांचे रिटर्न येतील. पण आपल्या देशभरात तुम्ही बघा त्याच्यावर किती सफेद करत असते. आपण पाहुण्याला काय देतो, द्राक्ष देतो. पण ते द्राक्ष देण्याच्या त्या पद्धतीचे नसतातच, कारण त्याला खूप त्याच्यावर पेस्टिसाइड्स वगैरे असतात. मग लोक खातातच प्रिझर्वेटिव्ह, प्रोसेस फूड. आणि प्रोसेस फूड म्हणजे काय, एक बिस्किट पकडा तुम्ही, म्हणजे बिस्किट बघा, ज्याने बिस्किट खाल्ली त्याचं पोट गच्चच होणार, कारण ते इंटेस्टाईनला चिपकतं, खाल्लेलं अन्न वरवर राहतं. वरवर राहिलं म्हणजे आपल्याला ऍसिडिटी पकडणार. आणि एकदा ऍसिडिटी म्हणजे काय, आपल्या शरीराचा वेग आहे. जसा तुमच्या शरीरातून युरिन वाटे, स्टूल वाटे, स्किन वाटे, तोंडा वाटे, ज्या शरीराला होल आहेत, इथून आपल्या शरीरातून रोज घाण बाहेर पडत असते. हे शरीराचे वेग आहेत. शरीर आपल्याला संकेत देतो आणि शरीर आपल्याला बाहेर फेकत असतो. पण जेव्हा लोक रात्री उशिरा झोपतात, दिनचर्येमध्ये बघा, रात्री लोक उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. आपण वायू काय काम करतं, 6 ते 9च्या दरम्यान मळ ढकलतो, म्हणजे पोट साफ व्हायचं करतं. पण लोक त्यावेळेस जर झोपून असतील तर त्यांचं पोट साफ होईल का? त्यात ते असं बिस्किट वगैरे किंवा प्रोसेस फूड खात असतील. लिस्ट भरपूर आहे यांची. बरोबर. पण आपण एक बिस्किट पकडूया, तर ते पोट साफ त्यांचं होणार नाही. मग पोट गच्च राहणार. मग दुपारनंतर त्यांना जेवण घेतल्यानंतर त्यांना ऍसिडिटी होणार. मग ऍसिडिटी गोळी घेणार. गोळी घेतल्यानंतर ते पुन्हा ते दाबून धरणार. ते ऍसिड काय सांगतं, वेग म्हणजे काय, पित्त म्हणजे शरीराचा वेग आहे. शरीर सांगतं हे बाहेर फेका. पूर्वी लोक एरेंडेलचं तेल घेऊन ते विरेचनाने दर आठवड्याला किंवा 10-15 दिवस एरेंडेल घ्यायचे. आता ती प्रथा बंद झाली. आणि त्यात पण लोक दिवसभर तर काय हे करतच असतात, म्हणजे असं त्याच्या पद्धती काय फॉलो करत नाही. मग ते पित्त हा वेग म्हणजे काय, शरीर काही लोक तोंडात बोटे घालून ते पित्त बाहेर काढत असतात. म्हणजे बघा, तुम्ही सवय बघितल्यास, आपले जुने लोक पित्त बाहेर रोज काढतात. पण लोक तसं काही असा प्रकार, काय प्रथा किंवा एरेंडेल घेत नाही. गोळी घेऊन सरळ त्याला दाबतात. दाबल्यामुळे तिथून ते स्टार्ट होतं. म्हणजे टॉक्सिन लेवल वाढण्याचं कारण ते आपल्या शरीरात आहे. बरोबर. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला की लोक उशिरा झोपतात. आता जनरली बऱ्याच लोकांच्या नाईट शिफ्ट असतात किंवा वेळच नाही, सगळं टाइम टेबल बदललंय. आता नॉर्मल लोकांचा झोपायचा टाइम 12-1 वाजता आहे रात्री, आणि सकाळी परत मग जॉब किंवा हे जाताना झोपच नाही मिळत आहे. किंवा स्क्रीन आहे, समजा ते जरी अंथरुणावर असतील 9-10 वाजता, तर ते मोबाईल रील बघत. तुम्ही पुस्तक घ्या, तुम्हाला लगेच झोप येते. आणि तुम्ही मोबाईल पकडा, तुम्ही आलेली झोप पण उडून जाते. बरोबर. सिंपल आहे ते. म्हणजे सवयी जोपर्यंत आपण लावणार नाही,
रोज जी आपण सवय लावतो ना, मला 8 वाजता तर 8 वाजताच मला बरोबर पॉटी येणं म्हणजे टॉयलेटला जायला होणार. तर आपण सवय शरीराला लावतच नाही. वेळेवर आपण जेवण करतच नाही. कधी करतो धावपळीच्या ह्याच्यामध्ये स्वतःकडे लक्षच देत नाही. स्वतःकडे लक्ष देण्याचा हा महत्त्वाचा. झोपेचा आणि कॅन्सरचा काही संबंध आहे का? हो. सगळ्यात महत्त्वाचा उष्णता न झोप घेतल्यानं वाढते. बरं. कारण बघा हीट काय आपण म्हटलं ॲसिडिटी का वाढते तर उष्णता वाढल्याने. उष्णता का वाढते? पोट साफ न झाल्याने. उष्णता वाढते तुमचा उष्ण आहार केल्याने शेवगा, मेथी, गवार, वांगी, चिकन, पपई, आंबे, बदाम. तसाच झोप. उष्णता वाढते झोप नसल्याने. जन्मताच लहान मूल 18 तास झोपतं. उतार व्यक्ती 3 तास झोपतो. म्हणून उतार व्यक्ती टॉक्सिन लेव्हल जास्त वाढलेली असते. आपलं शरीर हे लाखो सेल्सनी बनलेलं आहे. मग ह्या सेल डेड होत आहेत ते. तुमची जेवढी प्रॉपर झोप होत नाहीये. कारण जन्म 20 ते 25 वर्षापर्यंत व्यक्तीचं कोशिका जास्त तयार होतात आणि मरतात कमी. 25 ते 50 मध्ये जेवढ्या कोशिका तयार होतात तेवढ्याच मरतात आणि 50शी नंतर जेवढ्या जास्त कोशिका मरतात आणि निर्माण कमी होतात. मग झोपेमध्ये काय होतं जसं वय वाढत जातं झोप कमी होते किंवा पित्त प्रकृती ज्याची ऍसिडिटी आहे. ऍसिडिटीचा व्यक्ती चिडचिडपणा करतो, त्याला झोप येत नाही. मग न झोप घेतल्यामुळे या व्यक्तीला त्याच्या आरबीसी डेट होतात. त्याचा एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. म्हणजे आमच्याकडे एक व्यक्ती आला की तो म्हणतो मी कुठली तंबाखू खात नाही तरी मला कॅन्सर झाला. मग त्याची जर दिनचर्या आपण बघितली तर तो 3च तास झोपायचा. 3 तास का झोपायचा? तो शेतात काम करायचा. तुम्ही शेतकरी काम करतो. 3 तास कसा झोपायचा? तो 12 ते 3च तो झोपायचा. 3ला उठल्यानंतर तो शेतावर जायचा. तिथे तो भाजीपाला गोळा करायचा. मग वाशी मार्केटला जायचा. तो विकायचा. घरी यायचा. मग एवढ्या ह्याच्यात त्याला झोप तर शरीर मागायचं. मग तो कॉफी किंवा चहा कंटिन्यू त्याचा चालू असतो. 25 ते 30 चहा प्यायचा तो. बापरे! म्हणजे तो शरीर त्याला सांगायचं झोप, पण त्याच्यात तो विरोधात्मक काम करायचा. मग ती उष्णता तुमच्या आरबीसी डेट होणार, टॉक्सिन लेव्हल तुमचं वाढणार. टॉक्सिन लेव्हल वाढली की तुम्हाला ते फक्त कारण बनणार. म्हणजे एखादा व्यक्ती बाईक चालवतो तर त्याला स्पॉन्डिलायसिस दिसणार. एखादा व्यक्ती मशीन चालवतो स्पॉन्डिलायसिस दिसणार. एखादी महिला किचनमध्ये कंटिन्यू उभी येते तिला गुडघेच दुखणार. कंटिन्यू उभे राहणार. अत्याधिक केल्यानंतर किचनमध्ये अर्धा 1 तास उभा राहा ठीक आहे, पण कंटिन्यू उभा राहिल्यानंतर त्रास होणार आहे. कंटिन्यू गाडी एकच बाईकच चालवणार कंटिन्यू तर तो 5-10 वर्षानंतर त्याला जशी त्याची पाचन संस्था बिघडणार तसं त्याला टॉक्सिन लेव्हल वाढणार आणि मग त्याला तशा पद्धतीचा त्रास होणार. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार गोष्ट आहे. ओके. आता जनरली तुम्ही सांगितलं की लोकांना 4थ्या स्टेजलाच कॅन्सर कळतो. तर मग याच्यावर हे नॅचरोपॅथी किंवा तुमचं जे वन औषधी आहे हे खरंच काम करतं हो, का? पहिला तर त्याच्यामध्ये डाएट महत्वाचं आहे. मग आता ह्या ऍसिडिटी बॉडी झाली, मग याच्यावर आपण डाएट काय घ्यायचं? तर आयुर्वेदात म्हटलं आता तुम्ही बोलता झोप नाही, तर तोंड आलं तर तोंडली. अल्सर कोणाच्या तोंडात येतात? ज्याची झोप नाहीये, जो नाईट शिफ्ट करतो, त्याच्या तोंडात अल्सर येतात. मग त्याच्या तोंड आलं तर तोंडली सरळ भाषेत दिलेली. ह्याचा जो उष्ण आहार आहे तो घेऊ नये असं नाही, कधीतरी घ्यावा. पण जास्त करून आता हे उष्णतेचे दिवस चालले. आता मे महिना आहे, मार्च महिना आहे, उष्णतेचे दिवस आहेत. मग आपण अल्कलाईन घेतलं पाहिजे. इझी टू डायजेस्ट घेतलं पाहिजे. म्हणजे दुधी, शिरोळे, कोसाई, तोंडली, काकडी, सुरण, कोहला या सुरणाने इझिली पोट साफ होतं. काकडीने तुमची उष्णता कमी होते. दुधी सहजरित्या पचतो. दुधीने कुठलाही हार्ट डिसीज जात नाही दुधीच्या रसाने. पण लोक तेच प्यायला बघतात. अधिक्य कुठल्या गोष्टीचा करू नये. पण ह्या भाज्या बदलून ह्या ज्या अल्कलाईन आहे ह्या भाज्या म्हणजे इझी टू डायजेस्ट आहे. सहजरित्या पचतात. म्हणजे आपलं जे शरीर जे करोडो कोशिकांनी बनलेले ह्या ज्या डेड सेल होतात त्या जशा आपलं शरीर बाहेर फेकत असतो तिथं नवीन कोशिकांची निर्मिती झाली पाहिजे. मग आपल्या लिव्हरने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मग लिव्हर ऍक्सेप्ट केलं म्हणजे जे पण तुम्ही खाणार माझी प्रतिकार शक्ती मी ताकदीचा खाऊन वाढत नाही. मला किती पचते याच्यावर वाढते. मग तुम्ही जास्त ताकदीचा खाणार किंवा मेदवाला खाणार तर तुमचं ऑबिसिटी वाढणार. तुम्ही अल्कलाईन खाणार याच्यामध्ये कुठलाही मेद नाहीये आणि दिवसभराची तुम्हाला एनर्जी देतं. म्हणून हा थंड आहार जे गुणाने थंड आहार आहे हा व्यक्तीने घेतला पाहिजे. मग त्यासोबत अल्कलाईन होण्यासाठी कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत किंवा ताक हे सगळं घेतलं पाहिजे. मग लिंबू सरबत घरी बनवलं पाहिजे. ताक कारण बाहेर साखर खूप वापरतात. ताक तुम्ही बघा दुधाचं आपण म्हटलं जर्सीनं म्हशीचं येतं, देशी गायचं येत नाही. देशी गोवंश राहिला नाही आणि देशी गोवंशाला संवर्धन केलं नाही तर मग त्याचं काय उपयोग होणार नाही. म्हणून ताक पण ते देशी गाईचं पाहिजे. कारण मार्केटमध्ये तुम्ही बघा एखादा टाकीवर अशी घेऊन बसतो आणि कंटिन्यू तो वाटतच असतो. तो कुठून आणणार तो देशी गाईचं ताक? आणि ताक तुम्ही पिता कसे जेवल्यानंतर तुम्ही ताक पिता तर थंडगार फ्रीज मधून हॉटेलवाल्याने काढलेले देतो. मग तुमची जठराग्नी आहे जे सप्तधातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि पंचभूत आहेत जे पृथ्वी तेज वायू आप्त आकाश त्याच्यामध्ये 13वी जी जठराग्नी हे 12 झाले आणि 13वी अग्नी जठराग्नी. हे ताक थंडगार ताक पिलं तुम्ही कशासाठी अन्न पचवण्यासाठी. पण थंडगार ताक घेतल्यानंतर तुमची जठराग्नी पहिला शांत झाली आणि ते दूध आहे का
म्हणून ते घेताना तुम्ही अल्कलाईन हे लिंबू सरबत, आवळा सरबत, म्हणजे कोकम सरबत हे सगळं पुन्हा सोलकढी त्याच्यापासून बनवलेली, हे सगळं थंड पेय घेतलं पाहिजे. म्हणजे बॉडी म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी ही मुळताच निघून जाईल. उष्णतेवर थंड म्हणजे ऍसिडिटी होणारच नाही. मग तुम्ही गोळी घेण्यापेक्षा हा पर्याय निवडला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या कोवळ्या पाण्याची पावडरचं खूप मोठा हो, हो, बिझनेस हो, चालू आहे. हो. ते खूप महाग पण आहे बरोबर. आणि सुपर फूड म्हणून नाव बरोबर, दिलंय. बरोबर. पण जनरली तो शेवगा वाढवताना हो, ती हो, जातच हो. चुकीची आहे हायब्रिड, किंवा संकरित. आता मॅक्सिमम प्रोडक्शन साठी कोणी आपला कुठलाही शेवगा businessman. 30 वर्ष जगतो झाड. हम्म. आणि म्हणजे देशी झाड तुम्ही बघा, अजून हम्म. भरपूर लोकांच्याकडे अजून तेवढे हायब्रिड झाले नाही, पण आता भरपूर ट्रेंड चालू आहे. 3 वर्षच जगतं ते झाड. कृषीचे पुरवतात 400-500 शेतकऱ्यांना तुम्ही घेऊन जा, हे फुकट लावा. पण ती 3 वर्षाच्या वरती ते झाड जगत नाही जगत आणि नाही. याच्यापेक्षा त्याला पाला आणि त्याला शेंगा जास्त येतात. जास्त आहे. मग तुमचा जो डीएनए, कोशिकांचा डीएनए बदलतोय. म्हणजे संकरित मुले, संकरित हे जास्त काळ टिकत नाही. तसं तुमच्या कोशिकांचा पण डीएनए हा जास्त काळ टिकत नाहीये, म्हणून ते डेड सेल जास्त होतात आणि लवकर तुमच्या शरीराची भराभर वाढ होते. महिलांना पीसीओडीचे प्रॉब्लेम आहेत. काय? मग तुमची आम रक्ताने आमवायू, 40 नंतर आमवायू, पोट साफ न झाल्याने पोटफुगी वायूतून नाल्याशित वायू धमन्या शरीरांच्यात जाऊन ओरीला सूज देणार. तिथे टॉक्सिन, आमवातामुळे टॉक्सिन जमा होणार. कफाच्या म्युकसी टॉक्सिनमुळे तिथे इन्फेक्शन होणार. म्हणजे या तिघांचं कॉम्बिनेशन होणार. त्यात तुमच्या लाईफस्टाईल डिसीज मुलं ते डिसीज पुढे जाऊन एकदम काय अचानक होत होत नाही. नाही. पुढे जाऊन तुम्हाला तो डायग्नोज होणार. जसं एखादा त्याला झोपेचा आपला म्हणत होता त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर. म्हणजे व्यक्ती रोज रात्री बघा त्याला वारंवार उठायला लागतं. त्या ब्लॅडर त्याचा खाली होत नाही. म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये प्रोस्टेट इन्लार्ज झालेला असतो, पीएसए लेवल वाढलेले असते आणि तो काय करतो 2-2, 3-3 तासांना उठत असतो. मग त्याची झोप होत नाही. मग ते टॉक्सिन लेवल कुठे होणार? प्रोस्टेटचे तिथेच जमा होणार. कारण 80% लोकांना प्रोस्टेटचा त्रास उताराव्यात होतो 60 नंतर. पण एखाद्यालाच त्याच्यातला कॅन्सर होतो. कारण ज्याला जास्त झाला त्रास त्याला कॅन्सरमध्ये होतो. होतं ते. मग ते सगळं झोपेशी संबंध आणि आहे. आहेच. वनौषधी समजा घेतलं तर शरीरात काय बदल होतात का? हो. आता वनौषधी कशा काम करतात? वनौषधी म्हणजे आयुर्वेद काम करतात असं. वनौषधी म्हणजेच आयुर्वेदच आहे. पण तो आयुर्वेद नॅचरल असायला हवा. मग आयुर्वेद काय काम करतं? जे तुमच्या शरीरात टॉक्सिन लेव्हल वाढलेली आहे, ते रक्त शुद्धीकरणातून त्याला न्यूट्रल करतं. म्हणजे युरिन वाटे, स्टूल वाटे ब्लड प्युरिफाय करून ते बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे वनौषधीचा, पाचन संस्था सुधारली जाते. पाचन सुधारणे म्हणजे पोट साफ होणे, भूक वाढणे, झोप देणे, हे वनौषधी. म्हणजे ज्या औषधी तुमच्या ॲलोपॅथी काम करताय का आपण घेतो, आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला कोणती औषधी दिली जातात? कुठेतरी इन्फेक्शन झालंय, कुठेतरी दुखतं म्हणून पेनकिलर दिली जाते किंवा इन्फेक्शनला अँटीबायोटिक दिली जाते किंवा तिसरी गोळी, ह्या दोन्ही गोळ्या गरम असतात. मग त्यांचा त्रास ऍसिडिटी होते म्हणून आपल्याला तिसरी गोळी काय दिली जाते? ऍसिडिटीची गोळी दिली असते जेवणा अगोदर. मग त्यालाच हे पर्याय. मग तुम्ही बॉडी अल्कलाईन करा. मग ते तुम्ही वनौषधीच्या औषधांमार्फत म्हणजे रक्त शुद्धीकरण करा, का जे टॉक्सिन लेवल घटेल, पाचन संस्था सुधारेल आणि सूज कमी होईल. सूज कमी होईल आणि आयुर्वेदाचे पण अँटीबायोटिक दिले जातात जे कॅन्सरचे सेल डेड होते. पण त्यांचा प्रकोप होऊ नये म्हणजे आयुर्वेदाचे जरी अँटीबायोटिक्स त्यांची मात्रेनुसार असतात आणि त्या पण गरम असतात, पण त्या नॅचरल असतात, त्या बाधत नाही. पण त्यांचा उष्णतेचा प्रकोप होऊ नये म्हणून आपल्याला आहार आणि हे अल्कलाईन घ्यायचे, थंड घ्यायचे. म्हणजे जसं आयुर्वेदाचे कोणतेही फॉर्म्युले तुम्ही घेतले तर सुंठ जर घेतली तर त्याच्यावर धने खाल्ले पाहिजेत. पण सगळेच गरम खाऊन चालत नाही. आणि ॲलोपॅथीमध्ये काय होतं, प्रोटीनसाठी तुम्हाला चिकन खा, तुम्हाला अंडी खा. अंडी, चिकन किती दिवसात तयार होतं? 48 दिवसात पक्षी तयार होतो. मग त्याला जास्त प्रोटीन किंवा हे दिलं जातं. म्हणजे त्या किंवा ते बॉयलर जे असतात त्याच्यामध्ये हीट, उष्णता दिली जाते. किती उष्णता देतात त्याला आणि ते भराभर वाढते. म्हणून ते शक्यतो ते टाळावा. आता तुम्ही विरुद्ध आहाराचं वर्णन सांगितलं. आता याचं आणि आपलं जे काही नॅचरल मेटाबॉलिझम आहे, हे कसं मार खात आहे? विरुद्ध आहारामध्ये बघा, बहुतेक आपण थोडक्यात बोलूया विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे लोकांनी तुम्ही ऐकलं असेल विरुद्ध आहारामध्ये किंवा वनस्पती हा एक वेगळा शुक्र आहे आणि तुमचं प्राणीजन्य पदार्थापासून आणणारा एक वेगळा आहे. म्हणजे वनस्पतीच्या कुठल्याही सोबत म्हणजे फळांच्या सोबत दूध हे प्राण्यापासून येतं आणि फळं ही वनस्पतीपासून. त्यांचं एकत्र होत नाही. लोक केळचं शिकरण वगैरे घेतात. सगळ्यात महत्वाचं, लोक नॉनव्हेजवर पण तुमचं दूध चालत नाही. पण लोक जेव्हा कुठल्याही समारंभाला जातात, रात्री वगैरे समारंभात जातात, नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यानंतर आईस्क्रीम तर जरूर खातात. तेव्हा विचार करतात ते कशाने बनले? दुधाने. आणि ते दूध आहे का ते पण
माहिती नाही. एवढ्या लॉटमध्ये तेवढं दूध येतं का? मग हा विरुद्ध आहाराचाच प्रकार आहे. म्हणजे सर्रास लोकं ह्या नॉर्मली गोष्ट हे करतात विरुद्ध आहार. पूर्ण देशच आत्मीय. आता किती लोकं शहरात देशच राहायला लागले. म्हणजे जिथे माझा जन्म झाला, तिथे प्रकृती म्हणजे काय? का माझ्या जन्माच्या 9 महिन्याच्या अगोदर प्रकृती आणि रास म्हणजे काय? जन्म झाल्यावर रास. माझा जिथे प्रकृतीने आपल्याला जन्म अशा ठिकाणी दिलेला आहे किंवा सराउंडिंग एरियामध्ये की 25 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जे उगतं ते तुम्हाला सूट होणार आहे, जिथे माझा जन्म आला. पण बहुतेक लोकं शहरीकरणाकडे किंवा कामधंद्याच्या ह्याच्यामध्ये येतात. मग जिथून येतात वयाच्या 20व्या का 25 तिथून त्यांना स्लो तो आजार ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन वाढत कारण ते त्यांना सूट होत नाही. बहुतेक यांना त्या प्रकृतीने सूट होते कारण तिथलाच आहार त्यांना सूट होणार आहे. मग देशी बीज वापरलं पाहिजे त्यासाठी. मग जर तुम्ही शहरात राहताय ना, तर तुम्ही गावावरचं जे लहान आकाराचं जे आहे म्हणजे देशी वाण, हायब्रिड हे संकरित नेहमी मोठं असतं. पेरू बघा मोठा भेटतो आता. पूर्वीच्या छोटा बरोबर. मिळायचा आता तो कमी तुम्ही प्रवासात बघत नाहीच असाल तो मिळत. कमी हां. मिळायला लागला. पेर बघा छोटा असतो, मोठा असतो. तुम्ही वाल बघा म्हणजे पावटा तो मोठा असतो, देशी छोटा असतो. चणे बघा मोठे असतात, ते छोटे असतात. म्हणजे देशी वाण हे जास्त कालावधीचे असतात आणि ते ताकद देणारे किंवा सहजरित्या पचणारे कुठली बाधा न करणारे असतात. आणि हायब्रिड हे लगेच आपल्या शरीराच्या भराभर पेशींची वाढ करणारे असतात. म्हणून बरोबर. ते संकरित टाळावं आणि देशी वाण आपण कारण जास्त करून आदिवासी लोकं जे परिसरात विकतात, त्यांना खतं टाकायला पण पैसे नसतात. मग त्याच्यामुळं ते जास्त करून ते त्यांच्याकडून जर खरेदी केला, पण आता तर हे खूपच आता समजा आपण हां. पुण्यातून बोलतोय, तर पुण्यातल्या लोकांना कसा ॲक्सेस मग ते मिळेल? प्रत्येक बघा प्रत्येकाने नैसर्गिक शेतीवर, सेंद्रिय शेतीकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हं. प्रत्येकाने किंवा एका का त्या सोसायटीमध्ये लोकांनी एक शेत लावलं पाहिजे. हं, म्हणजे ज्याच्यावर कुठलंही विदाऊट फर्टिलायझर, कुठलंही फर्टिलायझर न टाकता त्यांनी तसं केलं पाहिजे. ही सेंद्रिय शेती कशावर अवलंबून आहे? पंचगव्यावरती. हं, मग पंचगव्यासाठी गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे. हं, गोवंशाचं संवर्धन झालं तर त्याच्यातून गोमय मिळणार आहे, शेण मिळणार आहे. त्याच्यातून सेंद्रिय शेती होणार आहे आणि सेंद्रिय शेतीतून तुम्हाला आहार नॅचरल येणार आहे. मग हं. त्याच्याकडे फोकसच करत नाहीये लोकं. बरोबर. फक्त धावतायत लोकं, पळतायत, रोज-रोज पळतायत. पुढे ह्या पिढीला जास्तीत जास्त म्हणजे आय मिळण्यासाठी आपण व्यक्ती धडपड करत असतो. मग पुढे बाकी काय कसं होणार? हं, हा एक प्रश्नच आहे. आणि प्रत्येकाने शिस्त आणली पाहिजे स्वतःमध्ये. हं, लोकं कुठे आता मी प्रवासात आता येता-येता कुठेही थुंकतात. कुठे म्हणजे आपल्या घरी जसं आपण तसा वापर करतो का? नाही. हं, पण तुम्ही बघा बाथरूम असू दे, कॉमन बाथरूम असू दे, तिथे थुंकतात. काय कसे राहतात? हं. गचाळसारखे राहतात. मग हे लोकांनी स्वतः प्रत्येकाने मांडलं पाहिजे किंवा मी जर फिरतो ना, तर तुम्हाला किंवा तुम्ही मला रस्त्याला सांगितलं जाताना पाहिजे. टोकलं हो, पाहिजे. हो. आणि हे आजपासून सुरुवात व्हायला पाहिजे. टोकलं नाही ना, तर तो पुन्हा तेच करत राहणार. बरोबर. ते लोकं सोडून देतात, जाऊ दे. ते हं, ते हं. ते त्याचं. पण नाही, त्याला टोकलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःनी समजलं पाहिजे, की मला आपली देशाची आपण हे आपण हे ठेवली पाहिजे, असं आहे. बरोबर. आपण ज्या देशात राहतो, घाण करतो, ते साफ कोण करणार? हं, ते काय कर्मचारी दिलेत म्हणून त्यांना तुमची घाण साफ करायला नाही दिलेले. हं. तुम्ही स्वतःनी त्याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही देशी गाईचं सांगितलं. आता हं, देशी गाईचं तूप आणि कॅन्सर हं. ह्याच्यात काही कनेक्शन आहे का? हां, बघा आयुर्वेदामध्ये कसं आहे, की वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत कफप्रवृत्ती असते. 25 ते 40 वर्षापर्यंत पित्तप्रवृत्ती आणि 40ची नंतर वातप्रवृत्ती चालते. बरं. मग कफप्रवृत्तीवर सगळ्यात मोठं औषध हे मध. म्हणून सगळी औषधं मधातून बनतात. पण ते नॅचरलमध्ये आलं पाहिजे, नॅचरलमध्ये येत नाही. 45 ते वयापर्यंत पित्तप्रवृत्ती असते. मग सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे गाईचं तूप. बरं. आयुर्वेदात सांगितलंय. कारण म्हशीचं आणि जर्सी गाईचं तूप हे गाढ असल्यामुळे ते पचत नाहीये. कारण तुम्ही शेतात काम करत नाही, तुम्ही हार्ड करत नाहीये. बरोबर. मग ते तुम्हाला पचत नाही म्हणून ते हलकं घ्यायचंय. हं, आणि हे ईझी टू डायजेस्ट जे जठराग्नी प्रज्वलित करून ते त्याला पचवतं. हं, म्हणजे जे हेल्दी आहे ते तूप खाल्ल्यानंतर कुठलाही कोलेस्ट्रॉल वाढत नाही देशी गाईचं घेतल्यानंतर. हं. ते उलट त्याला हेल्दी आहे त्याला कमी करतं आणि जो कृषक आहे त्याला हेल्दी करतं. ते मेंटेन करतं. ते कसं होतं? कारण तुम्हाला खाल्लेलं अन्न पचवतं ते. पचवल्यामुळं तुमच्या नवीन कोशिका निर्मिती होतात. म्हणून ते देशी गाईचं तुपाला खूप महत्त्व आहे. मग ते पित्त प्रक्रियेवर आयुर्वेदाचार्य तुम्ही कोणाला विचारा, कुठल्याही ग्रंथात बघा, तर पित्तावर सगळ्यात मोठं औषध आहे देशी गाईचं तूप आहे. हं, हं. आणि वातावर सगळ्यात मोठं औषध हे तिळाचं तेल आहे. बरं. पण 40-45 नंतर प्रत्येक व्यक्तीची झीज होत जाते. हं, मग झीज होत गेल्यानंतर म्हणजे कोशिका आपल्या कमी क्रिएट होतात ते. हं. मग त्यावेळेस आपण प्रत्येकाची काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्याला आयुर्वेदात दिले अभ्यंग करायला पाहिजे. अभ्यंग जरा नित्य श्रमः वातः. हं, म्हणजे अभ्यंग म्हणजे काय तिळाच्या तेलाने मालिश करायला पाहिजे काळ्या तेलाने, हं, ना की फिल्टर तेलाने.
मग काळे तिल हे निदान तुमचे बघा 250-300 किलो असतात. 3-4 किलो घालणार तर 1 किलो काळे तेल मिळतं. बरोबर. पण ते थोडा खर्च त्याच्यावर केला पाहिजे प्रत्येकाने. ते तेलाने मालिश केल्यानंतर आपल्या सांध्यांना बळकट येते. आता कोणी तेल बघा तुम्ही यूपी साईडला गेलात, उत्तर प्रदेश तिकडे तर राईच्या तेलाने करतात. ना आपल्याकडं ते तिळाच्या तेलाने करणं पूर्वीची प्रथा होती. ते करायला पाहिजे. मग त्याच्याने वात होणारच नाही. न केल्यामुळे आपल्या याला ड्रायनेस येतो. आणि वयानुसार पोटफुगी वायूतून आल्याशिवाय वायू धमन्यात गेलं वाताचे त्रास होतात. पण प्रिकॉशन मध्ये तिळाचं तेल हा खूप महत्वाचा आहे. आणि घेण्यासाठी एरेंडेलचं तेल. एरेंडेलला महिला किंवा इतर जरा थोडासा वेगळं वाटतं ते तेल कसं प्यायचं. पण एरेंडेलचं असं आहे की ज्याला जुलाब होतात त्यांनी जरी घेतलं ते थांबणार. म्हणजे एरेंडेल घेतल्यानंतर जुलाब होतात पण ती 3 ते 4च होणार, त्याच्यानंतर होणार नाही. पण ज्याला जुलाब ऑलरेडी होतं त्यांनी घेतलं तरी ते थांबणार. म्हणजे आयुर्वेद काय करतं, त्याला बॅलन्स करता. आणि एरेंडेल कुठल्याही पोटसाफचं किंवा एरेंडेल जे तेल घ्यायचंय ते घेण्याची प्रथा सकाळची आहे. तुम्ही आहार घेतल्यानंतर रात्री बहुतेक लोक आहार घेतल्यानंतर पोटसाफचं औषध लगेच घेतात. तुमचा आहार 12 तास राहिला पाहिजे. आयुर्वेद काय सांगतं, हे तेल वगैरे तुम्ही ते सकाळी घ्या, पहाटे घ्या, गरम पाण्यातून घ्या. 2 ते 3 चमचे निदान आठवड्यातून एकदा तरी घ्या. म्हणजे तुमचं बॉडी डिटॉक्स होईल. पण तुम्ही जर रात्री घेतलं तर ते तुमचं खाल्लेलं ते प्रॉपर पचलेलं नाही आणि तुम्ही पोटसाफचं औषध घेतलं. चुकीच्या पद्धतीने होता, म्हणून ते सकाळी घेणं महत्वाचं आहे. आणि तिळाच्या तेलाने मालिश होणं महत्वाचं आहे. म्हणून देशी गाईचं तेल, तूप, पित्तावरती, वातावरती तेल आणि कफावरती मध. आणि हे सगळं नॅचरल पाहिजे, ओरिजिनल पाहिजे. हा. बर. आता मला एक विचारायचं सर, बरेच लोकांना नाचणी किंवा सत्तू यासारखं खात नाही. आता जनरली गव्हाची चपाती किंवा तांदळाची रोटी हे कॉमन झालेलं आहे. किंवा जनरली हॉटेलमध्ये पण आपण जर म्हणलं नाचणीची भाकरी ते तर कुठे नाही मिळणार. पण जनरली आम्ही मागे पण पॉडकास्ट केला होता, त्यांनी नाचणीला खूप जास्त वेटेज दिलं होतं. किंवा ओरिजिनल ज्वारी जी पचायला हलकी संकरित नाही. तर हे तुमच्या दृष्टीनं हे पदार्थ काय योगदान देतात शरीरावर, किंवा यांचं ऍक्च्युअल मध्ये काय इफेक्ट होतो? बघा, जे आपण म्हणतो सुपर फूड, जे गहू किंवा हे ताकदीचं, आज आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. ते ग्लुटेन किती आहे, ते गव्हावरचा कव्हर काढला की मैदाच राहतो. ते इंटेस्टाईनला चिपकतं, पोट साफ होऊ देत नाही. मग याच्याने मेद वाढतं. तुम्ही शेतात काम करत नाहीये किंवा शेतात काम न करत असल्यामुळे तुम्हाला तेवढ्या कॅलरीजची गरज नाहीये. मग हे नाचणी हे काम का करतं, ऍक्च्युअली हे निकृष्ट दर्जाचं होतं पूर्वी. बरोबर. निकृष्ट कोणी खात नव्हतं. आम्ही आदिवासी लोक ते सगळं करायचे, कारण त्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं. मग ते करायचे. ते आज का वापरायला लागलं, कारण ते इझिली पचतं. आता तुम्ही थोडक्यात बघा, घोडा काय खातो, चणे खातो, ताकद येते. पूर्वी लोक आजी काय करायची, उडदाची डाळ पाट्यावर वाटून त्याच्यात तूप वगैरे हिंग टाकून वडे बनवून खायची, तिला ताकद यायची. तिची पाचन संस्था मजबूत होती, ती कष्ट करायची. आता तुम्ही कष्ट करते म्हणून तुम्हाला मुगदाल खायला लागते. मुंगदाल ऍक्च्युली वातळ आहे आणि उडद डाळ ही ताकदीची आहे. पण आपल्याला आता मुंगदाल ही औषधी झालेली, सगळ्या मुंगदाळीच बनवतात, कारण ते इझी टू डायजेस्ट झाली. तसं हे पण नाचणी वगैरे हे जे धान्य आहेत हे इझिली पचतात. आणि तेच आज आपल्याला गरजेचे झाले. असं कारण मग एक्स्ट्रा कॅलरीज घेऊन ओबेसिटी किंवा मेद वाढून तुमचा मधुमेह होण्यापेक्षा इझी टू डायजेस्ट आहेत ते खाल्लेलं बरे. आणि हे पण जे सावापासून असे बरेचसे तुमचे धान्य आहेत, आणि कडधान्यावर जास्त तुमच्या फवारणी होत नाही. हे धान्य जास्त करून वापरले पाहिजेत. बर. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे. मला एक विचारायचं की आता पाणी जनरली लोक पूर्वी कसं असायचं की भांडीच वेगळी होती, म्हणजे पितळाच्या तांब्याच्या भांड्यात होतं. आता जनरली प्लास्टिकच वापरतात 99% केसेस मध्ये. पाणी पिण्याच्या पण काही चुकीच्या पद्धतीमुळं. हो, कसं आहे, मी एसीत काम करतो तर मी 2 लिटरच पाणी पिलं पाहिजे. मी जर बाहेर कुठे उन्हामध्ये काम करतो तर मला 4-5 लिटर पिणंच आहे पाणी. आणि तहान लागली तर पाणी पिवा, असं आहे. आता जो 4-5 तासाचा जो गॅप असतो त्याच्यामध्ये जी लाळ जमा झालेली असते, आपण पाणी पिलं की ती लाळ निघून जाते. ते अन्न पचायला म्हणून जेवणा अगोदर पाणी लगेच पिणं, हॉटेलला गेल्या गेल्या लगेच पाण्याचा ग्लास पिणं, हे थोडं चुकीचं होतं. किंवा जेवण केल्यानंतर एकदम जास्त पाणी पिल्यानंतर पण जठराग्नी शांत होते, हे पण चुकीचं होतं. मग पाणी पिताना तुम्ही सावकाश सावकाश थोडं थोडं, किंवा जेवल्यानंतर तो थोडासा घ्या. म्हणजे आयुर्वेद काय म्हणतात, 2 भाग अन्नाचे तर 1 भाग पाण्याचा. कारण कुठलीही गोष्ट पाण्याशिवाय होत नाही. काही लोक काय करतात, पाणीच पित नाही. पाणी न पिल्याने तुमचं ते बॉडी ऑब्झर्व कशी करणार. प्रत्येक गोष्ट कॉन्क्रीट आहे,
कुठल्याही गोष्टीमध्ये पाणी टाकल्याशिवाय ती गोष्ट तयार होत नाही. तसं तुम्हाला बॉडी ऑब्झर्वरला थोडंसं तरी पाणी पाहिजे. भले तुम्ही नंतर जास्त पाणी प्या, पण जेवल्यानंतर तुम्ही अर्धा ग्लास तरी, अर्धा पाऊण ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे, ज्याच्याने ते चांगल्या प्रकारे होईल. आणि जास्त पाणी पिणे किंवा त्या अगोदर पिणे हे फार चुकीचं आहे. बरं. आता वन औषधी आणि डाएट हे जर तुम्ही देताय बरोबर पेशंटला, आता हे थोडं स्लो नाहीये का? म्हणजे एखाद्या व्यक्तीला 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे, तर तो ऑलरेडी डिप्रेशन मध्ये आहे, त्याच्यावर इलाज नाहीये किंवा त्याच्यावर लोकच घाबरवतात. बरोबर 100 डॉक्टरकडे गेले, ते प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं आणि मग माणूस तिथंच खचतो. बरोबर. आणि मग तुम्ही सांगताय की आयुर्वेदाप्रमाणे जा, तर मग इथं तर लोकांकडे तेवढा पेशन्सच नसतो. बरोबर. आणि मग हे कसं तुम्ही हँडल करता? आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर त्यांचे 2च प्रश्न असतात, म्हणजे ॲलोपॅथी सोबत आयुर्वेद चालेल का? आता जर किमो रेडिएशन हीट वाढत असेल, ते फक्त त्याच्यावरती काम करतं, जे कॅन्सर झाले त्याच्यावरती. पण आयुर्वेद हे रक्त शुद्धीकरणावर काम करतं. त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर, जसं डॉक्टर सांगितलं, तर लवकरात लवकर ऑपरेट करून घ्या. का? आता ते तुमचा व्यक्ती वाचावा. पण तुम्ही का झालंय कधी शोधलंच नाही. ते होण्याची कारण तुमची 4-5 वर्षाची हिस्ट्री आहे. मग त्याचं जे टॉक्सिन लेवल वाढले, ते रक्त शुद्धीकरण हे वनौषधी आयुर्वेद करू शकतं. पण जास्तीत जास्त लोक तुम्ही पहिला वनौषधीला प्रायोरिटी दिली जाईल. त्याचं कारण असं, ही अर्थ आहे, पृथ्वी आहे. कुठलाही ड्रग, कुठलाही मेडिसिन हे ह्या अर्थच्या प्लॅन्ट बेसिस पासूनच बनलेले आहे. मग आयुर्वेद हे प्रथमतः आहे, त्याच्यापासून बाकी पॅथीचं हे चाललेलं आहे. पण आयुर्वेदाला पहिला हे न देता आयुर्वेद कुठेतरी स्लो आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण आयुर्वेद शुद्धीकरणात वेळ घेणार ना. तुम्हाला इन्स्टंट कुठला असाध्य जेव्हा रोग होतो, हा त्याची हिस्ट्री 2-4 वर्षाची आहे, तर तुम्हाला 2-4 महिने तर तुला रिकव्हरीला मिळणारच. पण जेव्हा तुम्ही आयुर्वेद स्टार्ट करता, तर ते स्टेज 4चा आहे. स्टेज 4 म्हणजे मेटास्टॅटिस कॅन्सर, जो एका ऑर्गन्समधून दुसऱ्या ऑर्गन्समध्ये पसरला ब्लड वेसलद्वारे. मग तो आयुर्वेदिक औषध हे पूर्ण सबंध शरीरावर काम करतं. सबंध शरीराचं रक्त शुद्धीकरण करतं, टॉक्सिन लेवल घटवतं, पाचन संस्था सुधारतं, सूज कमी करतं. मग ते तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही आयुर्वेद चालू करणार आहे, असा नॅचरल आयुर्वेद, नॅचरल आहार, त्या दिवसापासून तुमचं जे 80% कॅन्सरचं प्रमाण आहे, ते 70%वर येणार आहे. 70चा 60% येणार आहे. नंतर तुमचा एंड होणार आहे कॅन्सरचा, आणि ते पुन्हा येणार नाही आयुर्वेदाचा, अशा तर नॅचरल. कारण तुमच्या डीएनए, कोशिकांचा जो डीएनए जो बदललाय, तो पण जशा नवीन कोशिका क्रिएट होत गेल्या, तशा पुन्हा त्या ज्या हेल्दी कोशिका तयार व्हायला वेळ दिला पाहिजे. आणि कुठलंही स्लो नाहीये ते. आयुर्वेद हे फास्ट आहे, पण त्याला आपण ग्रह बनवून केलं की ते स्लो आहे. बरं. आता यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की समजा शरीरातली घाण बाहेर काढायची किंवा रक्त शुद्ध करायचंय, अशा कुठल्या 3 गोष्टींची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे? बघा, कुठल्याही डायरेक्ट आयुर्वेदिक औषधांचा पण सवय लावू नये. म्हणजे की कारण ते काय करतात, आयुर्वेदिक औषधं ही ड्राय करतात इंटेन्स्टाईन. मग त्याला लुब्रिकंट बनण्यासाठी एरेंडेल तेल किंवा देशी गाईचं तूप हे आहारात पाहिजे. मग एरेंडेल रोज नाही, पण कधीतरी 15 दिवसांनी, महिन्यानी मी जास्त आहार घेतलाय, मला आज पोट साफ बिघडल्यावर, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी ते घ्यावं, म्हणजे एरेंडेल. आणि घी हा त्याच्या आहारात, त्यांनी देशी गाईचं घी हे आहारात ठेवायला पाहिजे. महत्वाचं, त्याच्या लुब्रिकंट तयार होतं. आणि आपण जे आता म्हटलं की देशी गाईचं, म्हणजे आपण धान्याबद्दल पासून आणि नैसर्गिक सगळंच बोललो, पण त्याच्यामध्ये नित्य नियमामध्ये एक ठेवू शकतो, जे मृदू विरेचन आहे. मृदू विरेचन म्हणजे काय? मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि कठीण कोष्ठ. कोणाला एरेंडेलची अर्धी बॉटल पाजली तरी पोट साफ होत नाही, आणि एखाद्याला 1 चमचा दिला तरी पोट साफ होतं. मग व्यक्ती सध्या नॉर्मली मृदू कोष्ठामध्ये असतात, पण तो त्याचा स्वतःहूनच कठीण कोष्ठ करून ठेवतो, जास्त विरेचनाची औषधं घेऊन. तर ती न करता आपण मृदूसाठी आपण लिंबू सरबत जे म्हटलं, रोजचं लिंबू सरबत झाला किंवा कोकम सरबत झाला किंवा आवळा सरबत झाला, यापैकी एक काहीतरी घ्यायला पाहिजे. आपण घेतलं पाहिजे. म्हणजे त्याच्याने काय होणार आहे, तुमचं दिवसभराच्या ज्या अनवॉन्टेड कॅलरीज आहेत, त्या त्याच्याने बर्न होणार आहेत, किंवा त्या मृदू विरेचनाने डिटॉक्स होणार आहेत. असं एक लिक्विड आपल्या शरीरात पाहिजे. बरं. आता माझं थोडं क्वेश्चन आउट ऑफ स्कोप आहे किंवा थोडासा वेगळा आहे की आत्ताचं जीवनशैली फास्ट आहे बरोबर. म्हणजे प्रत्येकाला रिझल्ट लगेच पाहिजेत किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही भांडणं सुरू आहे, स्ट्रगल सुरू आहे, जॉबचं टेन्शन असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, आणि मेंटल स्ट्रेस खूप जास्त आहे, ताणतणाव खूप जास्त आहे. आता याचा म्हणजे सगळं तो फॉलो करतोय पण स्ट्रेस घेतोय, तर त्याचा आणि कॅन्सरचं काही कनेक्शन आहे? बघा, तामसी भोजन करणार तर तामसी गुण उतरणार. व्यक्तीचं भोजन तामसी झालेले, जास्त करून लोक भोजनाकडे लक्ष दिलं ना, तर पित्त प्रकृती होणार नाही. पित्त प्रकृतीमुळे ट्रेस येतो. जसं तुमच्या शरीरात ताणतणाव येतो, त्याचं कारण म्हणजे तुम्हाला ताणतणाव नाही असं आपण मान्य करू शकत नाही. ताणतणाव तुम्हाला आहे, पण तुम्हाला तो जास्त करून काय होतो, तुमच्या आहारातूनच तुम्ही त्याला जास्त दिलेले.
बर. म्हणून तो आहार अल्कलाईन आहार जास्तीत जास्त घ्या. जर तुम्ही शेतात काम करता तर तुम्ही प्रोटीनवाला आहार घ्या. आणि जो आपण बाहेरून जो घेतो तो सगळा सिंथेटिक आहे. म्हणजे कॅल्शियम सिंथेटिक आहे, B12 आहे. ते कोणीही रिसर्च करू शकत नाही किंवा कोणी ब्लड तयार करू शकत नाही. हिमोग्लोबिन, कॅल्शियम हे सगळं आपण जे घेतोय, हे सगळं आपण एका ठिकाणी जमा होत आहे. तुमचं लिव्हर, तुमचं मशीन काम करत नाही. तुमची पाचन संस्था काम करते. तुमचं गट हेल्थ बिघडलेले. त्याला सुधारवा, त्याला डिटॉक्स करा. तर तुमच्या ह्या चौरस आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, B12 सगळं आहे. ते सगळं तुमच्या शरीरात मिळणार आहे. पण तुमचं ते खाल्लेलं अन्न पचतच नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी घेताय. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी घेणारं बंद करा. म्हणजे आणि तुम्ही, कारण माझं तर काम दिवसभर बसून आहे आणि मी जर हेवी आहार घेतला तर ते पचेल का? म्हणून मला दुधी, शिरोळे, घोसाई, तोंडली, काकडी, सुरण, कोहळा अशा अल्कलाईनच भाज्या घेणं. आणि समजा जर तुम्हाला 3 अशा गोष्टी ऍड करायच्या आहेत हां. एखाद्या व्यक्तीच्या आहारामध्ये, हां. तर त्या असल्याच पाहिजे अशा 3 गोष्टी ते कुठल्या? ॲशगड ज्यूस म्हणतात. एक कोहळा येतो आपला बघा. हो. हां, तो कोहळा, ते कोहळ्याचं ज्यूस बर. त्याने कच्चा. हां, कच्चा कोहळा. त्याचं ज्यूस पण ते ॲड करू शकतात. बर. त्याचा ज्याच्याने पेठा बनतो. हो, हो. हां, ते पण कूलंट आहे एकदम. हो. पुन्हा गावी आम्ही काय करतो, उंबराचं पाणी काढतो. त्याला झाडाला मूळ काढून कापून. त्याचं पाणी काढतो. ते सगळं शहरात होणार नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत अल्कलाईन होण्यासाठी, ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. की बर. आपण आवळा सरबत, कोकम सरबत आपण जे म्हणतो, ह्याच इम्पॉर्टंट. आणि देशी खाद्य, देशी वाण, म्हणजे जे पिकते ते देशी वाण शोधा किंवा तुम्ही स्वतः लावा. देशी वाणाला, जसं आता आम्ही राईबाई पोपेरेंना भेटलो, आमच्या गावालेच आहेत त्या. तर त्या राईबाई पोपेरेंनी देशी वाणाचं संवर्धन केलंय. मग देशी वाण तुम्ही त्याच्या जाती संपुष्टात येत चाललेले आहेत. मग त्या प्रत्येकाने त्या आणून आणि त्या लावल्या पाहिजेत. ते देशी वाण जर लावले तरच त्याचं संवर्धन पुढे जाऊन, नाहीतर ह्या जाती नष्ट झाल्या तर उद्या या पिढीला मिळणारच नाही. मिळणार नाही. आणि संकरित वर्गात म्हणून आता एखादा व्यक्ती म्हणतो मी आजारीच नाही, पण त्याच्या डोळ्याला चष्मा आहे. एखादा म्हणतो मी आजारी नाही, त्याचे केस 30 वर्षातच पिकलेत. मग तू आजारी कसा, त्याचं ते आयुर्मान पण तुझं कमी झालंय, तो आजारी कसा नाहीये? तुझं लाईफस्टाईल बिघडलेलं आहे. तुला त्याच्याकडे लोकांना काय पाहिजे, कलरफुल आणि टेस्टफुल. तर कलरफुल आणि टेस्टफुल खाण्याऐवजी तुम्ही साधं जेवण जेवा. मिठाचं प्रमाण वापरा, पण सेंधा वापरा किंवा हे वापरा, पण तुम्ही कमी वापरा. सगळं टेस्टफुलच्या आणि कलरफुलच्या मागे धावणार तर मग ते कसं होणार? बर. आता पूर्वी आता आपण बोलताना माझ्या असं लक्षात आलं की पूर्वी लोक आहे ना, जेवल्यानंतर पान खायचे विड्याचे. हो, आता ती जनरली 99% लोक नाही खात. प्रिवरचं पान नाही म्हणत आहे, हो, ज्याच्यात हो, हो. माल मसाला टाकलाय. हो, पण हो. जनरली कुठल्याही घरात आपलं एक हो, हे हो. होतं आणि हो, तिथं हो. पान, चुना आणि कात टाकून हो, लोक हो, हो. खायची. त्याचा आणि या हो, बदललेल्या याचा आहे, काय आहे, का? आहे. बघा, माझी आजी वयाच्या 80 वर्षापर्यंत विडी करत होती. बिडी. हा. विडीचं पान कशाने बनतं? कांचनाच्या पानाने. बरोबर. आणि तंबाखू पण नॅचरल होती. आता तंबाखूमध्ये ॲडिक्शन टाकले जातं. बरोबर. सुपारी ही जी भाजली जाते सुपारी, ती ॲसिडमध्ये भाजली जाते. त्याच्यानंतर पानामध्ये पान ठीक आहे, पण पानाच्या बाकी जे आपण जे गुंजाचा पत्ता असतं किंवा काय असं नॅचरल, ते तुम्ही वापरा ना. पण ते तुम्ही फ्रूटचे स्लाइस करून ना, त्याला कलरमध्ये करून, आणि गुलकंद आहेच का तो, ते बघायला पाहिजे. कथ्था त्याच्यात जो वापरतो कात, तो कात तर सगळ्यात मोठा आयुर्वेदिक खैरापासून बनतो, रक्त शुद्धीकरण करतो. मग हे सगळं तुम्ही वापरायला पाहिजे. पण ते स्वतःहून पानवाला, मी जर पान खायला गेलो तर मी ते पानवाल्याकडून स्वतः बनवून घेतो. मी असं 8-10 दिवसांनी एकदा पान खातो. पण त्याला मी बनवून घेतो. त्याला ते सगळं बाकी टाकायला सांगत नाही. मी पान खातो, पण ते तसं त्या पद्धतीने घेतो. किंवा मी तेल घेतो, तर रिफाईन तेल घेत नाही. माझं स्वतःचं तेल किंवा तूप मी स्वतः हॉटेलवाले जो बनवून देईल त्याच्याकडे घेऊन जातो. तो मला त्याच्यात बनवून देतो आणि मी ते खातो. किंवा मी ते खात नाही असं नाही, खातो. पण ते गाईचं तूप, आमच्या 100 गायी आहेत. आम्ही डांगी गाईचं संवर्धन करतो. त्या गाईचं मिळणाऱ्या तुपातून आम्ही जिथे घेऊन जातो तिथे माझ्या सोबतच असतं. ते आम्ही तसा वापर करतो. पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न आहे की कॅन्सर मुक्त भारत होण्यासाठी आजपासून प्रत्येकाने अशा 3 गोष्टी सुचवा ज्या स्वतःहून बदलल्या पाहिजेत. बघा, कॅन्सर मुक्त भारत होण्यासाठी पहिला आपला जे दिनचर्या, आहार विहार दिनचर्यामध्ये कुठले अभ्यंग केलं पाहिजे तिलाच्या तेलाने, त्याच्यावर गरम पाण्याने मस्त आंघोळ केली पाहिजे. जो आहार घेतला पाहिजे तो देशी नॅचरल घेतला पाहिजे. आणि हा नॅचरल आहार कसा येणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गायींचं संवर्धन करणार, देशी गायींचं आता जी संपुष्ट ते संवर्धन करणार, तर तुमची सेंद्रिय शेती होणार. आणि सेंद्रिय शेती तुम्ही स्वतः तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही लावली पाहिजे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण आता त्याच्यापुढे सेंद्रिय शेती
थोडक्यात का होईना आपल्या प्रत्येकाने असं जर निर्णय घेतला तरच ते होणार आहे. कारण आता भरपूर काळ पुढे होत चालले. जसं आपल्याला रिव्हर्स जर यायचंय तर सेंद्रिय शेती ही पंचगव्यावर आधारित आहे आणि पंचगव्यासाठी गायीचं संवर्धन होणं महत्वाचं आहे. तेव्हाच तुम्हाला हे देशी वाण आणि देशी आहार आणि नैसर्गिक आहार मिळणार आहे. बर हे सगळं त्यांनी करायला पाहिजे. करायला आणि सोबत प्राणी पक्ष्यांचं पण संवर्धन केलं पाहिजे. बघा आता झाडच राहिली नाही. पूर्वी लोक मोह, आंबा, पेरू हे जी जी पक्ष खाणारी किंवा धान्य जे खायची ती झाडं पण आता राहिली नाही, नामशेष होते. त्यामुळे पक्षींची संख्या पण कमी होती. म्हणजे आपण आपल्या इतर प्राणी मात्रांना पण आपण त्रास दिला. त्रासदायक ठरलोय. तर त्या गोष्टी तुम्ही लावल्या पाहिजे स्वतः. ते वृक्षारोपण केलं पाहिजे. थोडे थोडे छोटे छोटे उपक्रम सोसायटी जे असेल त्यांनी मिळून उपक्रम केले पाहिजेत. बरं. आणि आता तुमच्या वनौषधीकडून कुठल्या पद्धतीची औषधं लोकांना तुम्ही देता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि तुमच्यापर्यंत लोकांनी कसं यायचं? आम्ही पुनर्नवा किंवा कांचना डायरेक्ट आणून म्हणजे अशा पद्धतीचे असतात की आता मंजिष्ट आहे ते आपल्या इंडियामध्ये पण मिळतो, इराणला पण मिळतो. तर तो जास्त लाल प्रकारचा असतो. जे नॅचरल आहे, जिथे उगतं तिथून जास्त आम्ही त्याचा प्रेस करतो. कुटकी आहे ती हिमालयात येते, जटामांसी आहे ती हिमालयात येते. पुनर्नवा, कांचनार हे पण आपला सूज कमी करतं. म्हणजे अशा ज्या नॅचरल आहेत त्या डोंगरातून डायरेक्ट आम्ही वनौषध करतो, ज्याच्याने शरीर शुद्धीकरण, गाठ वगैरे कमी करणे, सूज कमी करणे. त्याला आयुर्वेदाचे काही अँटिबायोटिक कंदमुळे ऍड करून असे बरेचसे कंदमुळे असतात का जे अँटिबायोटिक असतात, जे आपण होतं ना वऱ्हाड, डुक्कर ते खातात. तर त्या कंदाला डुक्कर कंद म्हणतात. म्हणजे ते असे कंद खातात की जे डुक्कर बघा किती ताकद आहे. पोषित डुक्कर आणि रानटी डुक्कर मध्ये किती फरक आहे. तसं तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी अशा औषधींचा वापर केला जातो, जे शरीर शुद्धीकरण, रक्त शुद्धीकरण करतात नॅचरल पद्धती. म्हणजे आयुर्वेदाच्या जे आपल्या ग्रंथामध्ये जी औषधी लिहिली आहेत त्याच्यात ही वनौषधी थोडी ऍड होते. आणि ऍड होऊन त्या 4थ्या स्टेजचा मेटास्टॅटिस कॅन्सर पण बरा होतो. आणि आमच्याकडे निदान 4थ्या स्टेजचे जर 10 आले तर निदान 6 तरी त्याच्यातून बाहेर पडतात. कारण त्याने ते फॉलोअप केलं पाहिजे तर तो होतो. म्हणजे नॅचरल औषधी, नॅचरल आहार आणि त्याची दिनचर्या या तिन्ही त्यांनी एकत्रीकरण आणलं तर तो व्यक्ती 100% त्याच्यातून बाहेर पडतो. ब्लड कॅन्सरचे पेशंट पण बरे होतात. ब्लड कॅन्सरमध्ये बघा WBC हा अप अँड डाऊन झालेला असतात आणि हिमोग्लोबिन डाऊन झालेलं असतं. म्हणजे 3 किंवा 4 वर आलेलं असतं. व्यक्ती बाहेरून ब्लड घेतो पण ते ब्लड त्याला सूट होत नाही. मग ब्लड कसं वाढणार आहे? जेव्हा खाल्लेलं अन्न पचलं, रसातून रक्त बनला तरच ते ब्लड कॅन्सर जाणार आहे. तर रक्त बनल्यानंतर आपोआप त्या WBC मेंटेन होतात. मग ती रक्त शुद्धीकरणाची औषधं दिली की ते पहिला डिटॉक्स करून अशुद्ध रक्त बाहेर काढतं आणि नवीन जसा कोशिका तयार होत गेल्या की 2 ते 3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्याचं हिमोग्लोबिन अचानक काय हिमोग्लोबिन वाढत नाही. 2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्याचं हिमोग्लोबिन वाढतं आणि ब्लड कॅन्सर हा काय मोठा विषय नाही. इझिली तो बरा होऊन जातो. व्यक्ती स्वतःच्या ब्रेन असा ऑर्गन्स आहे का तो त्याला हील करू शकतो. हे सगळं आहार विहार दिनचर्या त्याने फॉलोअप केलं, त्याला औषधाची पण गरज नाही. त्याला खाल्लेलं पचायला लागलं, रक्त तयार व्हायला लागलं तर WBC मेंटेन होऊन जातात. पण आपण मेडिकेशन जास्त घेऊन ते RBC अजून डेड करतो, त्यांना अजून जाळतो आणि मग ते अजून आपल्याला त्रासदायक ठरतं. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे रॅपिड फायर आहे. तुम्हाला एका शब्दात किंवा एका ओळीत उत्तर द्यायचं आहे. सकाळचा चहा की आयुर्वेदिक काढा? आयुर्वेदिक काढा. ओके. देशी गाय की जर्सी गाय? देशी गाय. आरोग्याचा सगळ्यात मोठा शत्रू मैदा की साखर? दोन्ही. दोन्ही शत्रू आहे. ओके. कॅन्सर ही खरी भीती आहे का लढाई आहे? लढाई आहे. बर. आहार की व्यायाम? व्यायाम आणि आहार दोन्ही. आहार आणि व्यायाम दोन्ही. बर. आयुर्वेदिक की ॲलोपॅथी? आयुर्वेदिक. अच्छा. आयुर्वेद. पण मग याच्यावर बऱ्याच लोकांचा विरोध पण येऊ शकतो ॲलोपॅथिक लोक. हो बघा, ॲलोपॅथीने पण कॅन्सर बरा होतो पण त्याचा रेशो कमी आहे. रेशो कमी म्हणजे ॲलोपॅथीने बरा होणार नाही असं नाही. किमोनी बरा होणार. जो यंग आहे, जो किमो सहन करू शकतो तो बरा होणार, पण त्याच्यासोबत त्याला आहारची जोड पाहिजे. पण आहारच जर प्रोटीनवाला एक्स्ट्रा घेतला तर मग ते कठीण आहे. निरोगी आयुष्यासाठी एक शब्द, संयम की निसर्ग? निसर्ग. निसर्ग असेल. बर. निसर्गात राहणं हे गरज आहे की शौक? गरज आहे जरूर. आणि आता लोक वळतायत, बहुतेक लोक आता याच्याकडे निसर्गाकडे राहण्यासाठी किंवा शेतीकडे वळतात. वळतात. खूप छान. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल. सरांच्या ऑफिसचा ॲड्रेस, वेबसाईट आणि मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. होपफुली याच्यातून तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. सर खास ठाण्याच्या पुढून आलेले आहेत पुण्यामध्ये हा पॉडकास्ट निमित्त. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा नक्की आवडेल आणि जर तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण
पार्ट 2 साठी वेगळ्या विषयासोबत सरांना परत निमंत्रित करू. आज रजा घेतो. भेटूया लवकरच. धन्यवाद. थँक्यू.